तुम्ही आपल्या कळंब तालुक्यात असा एक कलाकार पाहिलाय का? का त्याला दुर्गादेवी, गणपती आणि नंदी बैल सर्व काही बनवता येते. पण मग तुम्ही काही असं म्हणून पाहू नका, मी सर्व तुम्हाला पहिले पण सांगतो का ना, असं काही म्हणून पाहिले काही काहीच मजा नाही. तर काय म्हणता विदर्भातली पोट्टे हो, दिवस होता फुरसदीचा. सकाळी मी निले आणि वेदे निघलो पाटील जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणता असाल तुम्ही पाटील चालले तरी कायसाठी, चला सांगतो. पहिले तर पिंपळगाव क्रॉस करून टाक, त्याच्यानंतर 2 किलोमीटरचा रस्ता साईडला करा. आम्ही पार्टीमध्ये चालला आलो. इथं त्याच्यानंतर आपल्या दादाच्या घरी गेलो, तो काही घरी होता. मग पोट्ट म्हणे चला जरा पुढे फिरून येऊ. मग काय या चिकना चोपडा रस्ता पाहतो, सुकडी या गावामध्ये येऊन पोहोचलो. तिथून 2 किलोमीटर पुढे आलोच का नाही तर हिवऱ्या या गावामध्ये येऊन पोहोचलो. इथं आल्याच्यानंतर जरा पुढे आलो, ह्या पुलावर आलो. ह्या पुलावर आल्याच्यानंतर एवढं खतरनाक वाटते काही बोलायचं कामच नाही. बरीच लोक मध्ये अर्धी नदी यवतमाळ जिल्ह्याचे आणि अर्धी नदी वर्धा जिल्ह्याचे, एवढं काही मला माहित नाही. ह्या नदीच्या मधोमध्ये जाऊन पाहिलं आणि मी तिथं उभं राहिले. ह्या फुटायला म्हणलं मी अर्धा यवतमाळ जिल्ह्याचा आणि अर्धा वर्धा जिल्ह्याचा आहे म्हणलं. मग तिथं काय टाइमपास केला, 2-4 फोटो काढले, निघलो आम्ही गड जाण्यासाठी. मग काय 2-4 गावा क्रॉस करून पार्टीमध्ये आलो. इथं आल्यानंतर निल्या म्हणे आता आपल्याला आधी दापाशी गणपती टाकायचा नाही. मग काय गेलो बाबा त्याच्या घरामध्ये. इथं गणपती पाहिल्या बोलायचं त्याला काही पहिले गणपती पसंत आले, उघडलं. मग त्याच्यामध्ये पाहिलं तर 1-2 पसंत आले वाटे. असाच पाहिजे म्हणे सेम टू सेम गणपती. मग काय आधी थांबणे ठीक आहे म्हणे, घेऊन जाईन म्हणे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येऊन जातो म्हणे, गणपती घेऊन जातो म्हणे. फोटो म्हणे ठीक आहे म्हणे, चालून जाईल. अन्न तुम्हाला जर का सार्वजनिक गणपती बनवायचा असेल तर आधी झाले कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर खाली नंबर दिला असेल. त्याच्यानंतर घराकडे निघून आलो. घरी आल्याच्यानंतर मी दर्शा आणि मयुरा निघलो आश्रम साईडकडे पैदलच फिरायला जाण्यासाठी. आता तुम्ही माणसं असं तुम्ही फिरायला चालले तरी कायसाठी, आता आमची एका ठिकाणी टिकत नाही तर आम्ही असं रोजच्या रोजी पैदल फिरत जात असतो कुठे नाही कुठं. मग काही इकडे आज निघलो आमचा आश्रम साईडकडे दिवस. मग आम्ही गोष्टी खाल्लं तर आश्रम शाळेच्या जवळ आलो. इथं आल्यानंतर लागले पाहिजे पोट्ट्याचे फोटो काढण्यात आलो. मग काय मी पण घेतलं 2-4 फोटो काढून, पण यातला मला काही पसंत नाही आला तर डिलीट मारून टाकले. मग या पोट्ट्याने चांगले फोटो काढले. मग काय इथे एक तर झोपूनच फोटो काढायचा, एक तर उभा होऊन काढायचा. त्याच्यानंतर आम्ही इथं अर्धा 1 घंटा फोटो काढून टाइमपास केला आणि निघलो घराकडच्यासाठी. चला तर पोट्टे आजच्यासाठी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्याच गोष्टीवर फॉलो करून घ्यायचा पोट्टे हो.